माझी शाळा. माझ्या आठवणीतील शाळा व शिक्षक आहेत पुण्यातील आणि त्यांचा काळ आहे साधारणपणे 1939 ते 1949 या दशकातील. पुणे शहराच्या मध्यभागातून दक्षिणोत्तर जाणारा शिवाजी रस्ता आहे. शिवाजी रस्ता म्हणजे सामान्यतः पुणेरी वस्तीचा सांस्कृतिक विभाजक म्हणता येईल. त्याच्या पश्चिमेला प्राधान्याने मध्यमवर्गीय वस्ती आणि पूर्वेला बहुजनांची वस्ती. या शिवाजी रस्त्याच्या सीमेवरच खडकमाळ आळीजवळ आमची शाळा होती. शाळेचे नाव श्री शिवाजी मराठा प्राथमिक शाळा व संस्थापक गुरुवर्य बाबूरावजी जगताप. आम्ही सर्व भावंडे म्हणजे 5 भाऊ व 1 बहीण या शाळेतून बिगारीपासून मॅट्रिकपर्यंत शिकलो. माझ्या आठवणीतील सर्वात रमणीय ठेवा म्हणजे शाळेचा परिसर व त्यातील इमारती. दक्षिणेला सुंदर दगडी इमारत, तिच्यापुढे रेखीव भाग, पश्चिमेला दक्षिणोत्तर उभी असलेली इमारत, तिला लागूनच पूर्व-पश्चिम रेषेतील बैठी तळमजल्याची रेषा, तिला लागूनच पुस्तकांचे व गोळ्या बिस्किटांचे अतिशय आकर्षक दुकान, शेजारीच ग्रंथालयाची बैठी वास्तू, पूर्वेकडे 1 मजली वसतिगृह, त्याला लागूनच तालीम व बटारखाना आणि उत्तरेच्या बाजूला आंब्यांची मोठी मोठी 3-4 झाडे असलेले खुले मैदान, त्यातच लहानशा टेकडीवरची विहीर, दगडी इमारतीच्या उत्तरेलाही खूप मोकळी जागा. एखाद्या चित्रकाराने सुंदर नेत्रसुखद चित्र काढावी तशी आमच्या शाळेची आकर्षक ठेवण होती. खुले आकाश, मोकळी जागा, वस्तूंची गर्दी अजिबात नाही अशा या शाळेत आमचे मने मुक्त व खुली झाली. शहरातील असूनही बिनगर्दीचा बिनदाटीवाटीचा तो शालेय परिसर आमच्या बालवयीन मानसिकतेला खूप मोठा आकर्षक ठरला. या हवेशीर खुल्या परिसरात आमच्या संवेदना आणि कल्पनाशक्ती ताज्या टवटवीत राहिल्या. आमच्या राहत्या घरात व वाड्यात जे लाभत नव्हते ते शाळेच्या आसमंतांना आम्हास दिले. तिथे चंद्रसूर्य डोक्याजवळ असत, चांदण्या हाताशी असत, वारे अंगाभोवती धुडगूस घालत, हे सर्व आता आठवते आणि आठवतच राहते. मनातील ही प्रसन्न शाळा माझ्याबरोबर कायमच राहणार. पहिलीत असताना हॅरिएट बाई आम्हास कविता शिकवत 2 उंदीर विणायला बसले, हळूच मांजरीने डोकवले, ही विलक्षण नाट्यपूर्ण कविता व त्या स्वाभिमान गाऊन दाखवत व आम्हा विद्यार्थ्यांनाही तसेच करायला लावत. कविता म्हणायची असते, गायची असते ही त्यांची शिकवण खूप प्रेमळ होत्या त्या. दुसरे गुरुजी म्हणजे भेंडे गुरुजी. इयत्ता 4थीपर्यंत ते आमचे वर्गशिक्षक होते. एकच शिक्षक वर्गशिक्षक 3-4 वर्षे त्याच मुलांना सलग 3-4 इयत्तांपर्यंत ठेवण्याची तत्कालीन पद्धत फार महत्त्वाची वाटते. यामुळे वर्गशिक्षकांच्या आपल्या वर्गातील सर्व मुलांशी 3-4 वर्षे संबंध राही, त्यांच्या कुवतीचा व प्रगतीचा अंदाज येई व त्यानुसार मुलांना योग्य ते वळण देणेही शक्य होई. एक हुशार विद्यार्थी म्हणून माझी ओळख माझ्याच मनावर बिंबवण्याचे काम भेंडे गुरुजींनी केले. 4थीत असताना शासकीय शिष्यवृत्तीची परीक्षा द्यावी लागेल त्याची तयारी या भेंडे गुरुजींनीच मनापासून करून घेतली आणि तीही बिनामोबदला. संक्रांतीला तिळगुळ व दसऱ्याला सोने या व इतर वस्तू गुरुजींना देत आलो. हे आमचे श्रद्धापूर्ण धर्मकार्यच होते. गणित शिकवावे ते थोपटे गुरुजींनी आणि मराठीचा वर्ग घ्यावा जोशी गुरुजींनी. गणिताची भीती थोपटे गुरुजींनी कायमची घालवली. त्यामुळे 11वीपर्यंत आमची गणिताची गाडी कधी अडली नाही. थोपटे गुरुजी कुठे असतील, कसे असतील, साधा कष्टाळू बुद्धिमान असा हा तरुण फार मोठा व्हायला हवा असे राहून राहून मनात येते. जोशी गुरुजींनी पाठ्यपुस्तक कमी पण मराठी साहित्य अधिक शिकवले. तत्कालीन गाजलेल्या अत्रे फडके घणाघाती वाद आणि नवयुग झंकारामधील कडाक्याची लढाई जोशी गुरुजींनी इतके रंगवून सांगत की मराठीच्या पाठ्यपुस्तकाबाहेरील मराठी जग आम्हापुढे साक्षात उभे राहील. माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकाने घातला. एकदा जोशी गुरुजी हसो गोखले यांची मंजुळीचा दादा ही दुष्काळावरील कविता शिकवत होती. ती कविता मी आधीच म्हटलेली वाचलेली होती. उपासमारीचे 3-4 दिवस लोटतात आणि मंजुळाचा दादा एक दिवस पहाटेच उठून कसब्याला जातो असे सांगून निघून जातो आणि परत कधीच येत नाही. रडे माय ओरडे मंजुळा, दादा 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 हा तिचा शेवट. ही कविता मी शिकत नव्हतो तर जगत होतो. तो शेवटचा चरण आला आणि न राहून मी ओक्साबोक्शी रडत वर्गातून बाहेर धूम ठोकली. दुसऱ्या दिवशी वर्गात जोशी गुरुजी आले व ते आता काय शिक्षा करणार या कल्पनेने मी हवालदिल झालो. जोशी गुरुजी काहीही बोलले नाहीत. कदाचित मी जे केलं ते त्यांनाही करायचं होतं पण करू शकले नव्हते. शिक्षकाने पाठ जगायचे असतात व विद्यार्थ्यांना जगायला शिकवायचे असतात. जोशी गुरुजींचा हा धडा मी कधीही विसरू शकलो नाही. माझ्याबरोबरच सय्यद नावाचा अतिशय बुद्धिमान मित्र होता. तो 7वी नंतर बहुधा उर्दू पार्शियनसाठी शाळा सोडून गेला. कुठेतरी तो मोठा झालेला असेल. इनॉक डॅनियल हा तर आता मोठा संगीतकार झाला आहे. 3री-4थीत असताना गणितात 100 पैकी 100 गुण मिळवणारा आळंदीचा एक मुलगा आता आमच्या वर्गात आला. सध्याच्या भाषेत तो गणितातील संगणक होता. मान्या नावाचा मुलगा वर्गात व आमच्या आळीत होता. त्याचे वडील लोहार काम करत. तोही वडिलांना त्या कामात मदत करत असे. आमच्या वर्गात मुलीही असत. त्यापैकी एक मुलगी फार हुशार होती. मुलांची स्पर्धक होती. तिचा खूप दरारा वाटायचा. माझ्यासारख्या सगळ्या हुशार मुलांकडे ती अशा काही सूक्ष्म
तिरस्कार दृष्टीने बघत असे की आम्ही किती क्षुल्लक आहोत असे वाटून लागायचे. ती मुलगी आता कुठे बरी असेल, कशी असेल, अशा मित्रांच्या सहवासात दिवस छान गेले. आम्ही सर्वांनी एकमेकांना कळत नकळत घडवले यात शंकाच नाही. नाना जाती धर्माचे शिक्षक आणि तसेच विद्यार्थी. बलभीम नावाचा बहुधा शेतमजुराचा एक मुलगा आमच्या वर्गात होता. त्याच्या खोपटात कोंबडीने घातलेले अंडे मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले. त्यावेळी बलभीम घरात लंगोटी घालून वावरत होता. मधू नावाचा राजपूत मित्र माझा जानी दोस्त, तो फलंदाजी व गोलंदाजी अप्रतिम करी. वडिलांच्या आग्रहामुळे पण स्वतः इच्छेविरुद्ध पुढे तो पोलीस आयुक्त झाला. त्यावेळी त्याची एकदाच व शेवटची भेट झाली. तो गेल्याचे पुढे समजले. ही एक आठवणीतली तीव्र जखम. गोष्टी सांगण्याची कला मी घरून, आईकडून व शाळेत देशपांडे गुरुजींकडून शिकलो. रजेवर असलेल्या शिक्षकांचे तास घेण्यास देशपांडे गुरुजी येत आणि गोष्ट सांगत. इतक्या वेदकपणे, नाट्यपूर्ण रीतीने की त्यांचा तास कधी संपू नये असे वाटे. रामायण, महाभारत, संतांच्या कथा, इतिहासातील कथा, अद्भुत गोष्टी हे सारे वाचण्याची आवड देशपांडे गुरुजींच्या बदली तासामुळे आम्हात निर्माण झाली. शाळेच्या उत्तरेकडील हिरवळी मैदानात आम्ही क्रिकेट, हुतुतू, लंगडी, खो खो, सुवरपारंब्या, रपारपी, रस्सीखेच यासारखे खेळ खेळलो. मजा येई. आंब्याचा बुंदा म्हणजे स्टंप, खेळात खेळ असे आणि बांधणेही. मे महिन्याच्या सुट्टीत आमचा मुक्काम शाळेच्या मैदानात. वसंत ऋतूत चिंच फुलून येई, आम्रवृक्ष बहरून जात हा शालेय वसंत ऋतू अजून मनात भरलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला स्वातंत्र्य दिन शाळेतच साजरा झाला, पण तो आठवणीबाहेरचा राहिला. एकच आठवते, आमच्या जोशी गुरुजींनी एक 15-16 पानांची शालेय पत्रिका छापली होती. त्यातील एक मजकूर मी लिहिला होता व जोशी गुरुजींनी तो एक चौकोट टाकून छापला होता. तो असा: आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले याचा अर्थ देशाच्या विकासासाठी आम्हा सर्वांना व आम्हा सर्वांच्या विकासासाठी देशाला झटण्याची सर्वात मोठी संधी निर्माण झाली आहे. या विधानाचा अर्थ त्या विद्यार्थी देशात मला खरोखरच कळला होता किंवा काय याची मला शंका वाटते आणि आजही ती शंका कायमच आहे.